माझं आव्हान गीताताई प्रमोद पाटील गावंडे माझं नाव आहे। मी नेहमी पाटलाच्या आरक्षणामध्ये लढ्यामध्ये आम्ही सोबत आहोत। लाठी हल्ल्यापासून आम्ही त्यांच्या सोबत आहोत। आज खरं म्हणलं तर सांगायला दुःखही होतं आणि आनंदही होते की 2 दिवस आमची खूप गैरसोय इथं झालेली आहे। अक्षरशः पाण्यामध्ये आमचे मराठा बांधव आणि आमच्या माता माऊल्या म्हणजे उघड्यावरती आणि पाण्यावरती बसले होते। अक्षरशः सरकारने हे जे लॅट्रिन टॉयलेट बाथरूम त्याच्यामध्ये पाणी सुद्धा नव्हतं। एवढी दयनीय अवस्था मराठ्यांची इथे झालेली आहे आणि ही दयनीय अवस्था पाहून म्हणजे जेवायला काही नव्हतं, प्यायला पाणी नव्हतं, तर ही दयनीय अवस्था पाहून आमच्या गावाकडील सगळ्या महाराष्ट्रातील माता माऊल्यांनी, गावखेड्यातील बांधवांनी बाजरीच्या भाकरी, ठेचा, पोळ्या, लोणचे, विविध प्रकारच्या चटण्या आम्हाला इथपर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे। ते म्हणतात तुम्ही लढा समाजासाठी, आम्ही आहे तुमच्यासाठी। आणि तुम्हाला सांगते माझं गाव 10,000 लोकसंख्येचं आहे। पहिल्या दौऱ्यामध्ये माझं गाव अर्ध होतं पहिल्या दौऱ्यामध्ये। आताच्या दौऱ्यामध्ये माझं गाव जवळपास पूर्ण सहभाग माझ्या गावाचा आहे आणि आता पुरे सुद्धा करून ते घेऊन येत आहे। आणि सरकारला वाटलं असेल की हे मराठे जाती असेल, अरे पण जात मराठ्यांची आहे। इतिहासाचं तुम्ही बघितलं असेल, जेव्हा कधी इतिहासामध्ये पानं आपण चालतो तेव्हा तुम्ही बघितलं असेल पानिपत मध्ये असो, इतिहासामध्ये असो, ज्या ज्या लढाई झाल्या त्या लढाईमध्ये मराठे नेहमी अग्रेसर आहेत, मराठे पुढे आहेत। ना झुकेंगे ना रुकेंगे ना डटेंगे, ना झुकेंगे ना रुकेंगे ना डरेंगे, ये मराठे, मराठा खड़ा तो सरकार से बड़ा।